नमस्कार माझ्या बंधू आणि भगिनींनो, मी सागर लेंडवे आपलं या रिअल इस्टेटच्या नवीन जगामध्ये हार्दिक स्वागत करतो। एक लक्षात घ्या, गरीब के घर पैदा होना गुनाह नहीं है, पर गरीब होकर मरना ये महापाप है। आणि मला असं वाटतंय की तुम्ही ज्या अर्थी हा व्हिडिओ बघत आहात त्या अर्थी मला फक्त शक्यता नाही आहे, मला गॅरंटी आहे तुम्ही गरिबीत तर नाही मरणार। तुम्ही तुमच्या ज्या इच्छा आकांक्षा जे काही तुम्ही फायनान्शियल गोल केलेले आहेत ते पूर्ण करण्याची ही स्टेप तुम्ही घेतलेली आहे, त्याबद्दल मी सर्वप्रथम तुमचे आभार मानतो। छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून मी आज या आपल्या चळवळीचा किंवा मुवमेंटचा तिसरा व्हिडिओ मी शेअर करत आहे की ज्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये नक्की असे काय इनोव्हेशन, अशा काय नवीन गोष्टी घडत आहेत की त्याच्यामुळे तुम्हाला या इंडस्ट्रीमध्ये अनलिमिटेड ग्रोथ ही दिसते आहे किंवा दिसणार आहे। पण सर्वप्रथम मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की जर तुम्ही हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर माझा पहिला व्हिडिओ हा कृपया तुम्ही हा व्हिडिओ इथेच थांबवा, पहिला व्हिडिओ बघा, तो त्यातील काही गोष्टी तुम्हाला पटत आहेत का त्या बघा। त्यानंतर दुसरा व्हिडिओ बघा की ज्याच्यामध्ये मी रिअल इस्टेटचं इंट्रोडक्शन तुम्हाला दिलेलं आहे, आणि त्याच्यानंतर हा व्हिडिओ आहे, हा जर तुम्ही बघितला तर तुम्हाला स्टेप बाय स्टेप आयडिया येईल की रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये मी स्वतः काम करू शकतो का, आणि मी जर ठरवलं तर पुढच्या 90 दिवसामध्ये कमीत कमी 1 लाख रुपयापर्यंतचे पॅसिव्ह इन्कम मी ह्या इंडस्ट्रीच्या मदतीने आणि माझ्या मदतीने करू शकतो का। यस, आणि ह्याच्यामध्ये तुमचा करंट जॉब न सोडता। तर मग चला आपण आज आपल्या तिसऱ्या व्हिडिओची सुरुवात करूया की ह्याच्यामध्ये आपण बघणार आहोत की नक्की रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये असं काय इनोव्हेशन घडतंय। सगळ्यात पहिला मला पॉइंट तुम्हाला सांगावासा वाटतो की तो म्हणजे पहिला घर घेणं किंवा रेसिडेन्शियल कुठली प्रॉपर्टी घेणं, इन शॉर्ट रेसिडेन्शियल म्हणण्यापेक्षा कमर्शियल कुठली जर प्रॉपर्टी घ्यायची म्हणलं तर हे फार अवघड, जिकिरीचं आणि फार त्रासाचं काम होतं। का? कारण नक्कीच एक मोठी इन्व्हेस्टमेंट ही पहिल्यापासूनच रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये लागते आहे, आणि त्याच्यामुळे जेवढी मोठी इन्व्हेस्टमेंट तेवढं जास्त कन्फ्युजन, तेवढं जास्त डोक्याला टेन्शन, त्यामुळे डिसिजन मेकिंग जी आहे ती भरपूर स्लो होत होती। आणि भरपूर मागे जेव्हा रेरा नव्हता त्यावेळीसुद्धा भरपूर गोष्टी ह्या कन्स्ट्रक्शनमध्ये किंवा बिल्डर्स डेव्हलपर हे काहीतरी चुकीच्या काही लोक करायचे आणि त्याच्यामुळे लोकांचे पैसे अडकायचे, आणि त्याच्यामुळे लोक घाबरायचे रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी किंवा पैसे टाकण्यासाठी। मग आता असं काय नवीन झालं आहे की याच्यामुळे हे जे घाबरणं कमी झालं आहे आणि रिअल इस्टेटवरचा ट्रस्ट वाढला आहे। याच्यात सगळ्यात मोठं त्याला इनोव्हेशन मी बोलणार नाही, तर त्याला एक रिअल इस्टेटमध्ये नवीन सुरुवात किंवा एक नवीन सूर्य उदयाला आला हा जेव्हा 2017 मध्ये रेरा हा कायदा भारत सरकारने लागू केला। ह्या कायद्यामुळे रिअल इस्टेटला एक नवीन उभारी भेटले। का? कारण जो पहिला फक्त थोडासा बिल्डर फेवरेबल होता, आता ह्या कायद्यामुळे कस्टमरच्या हातामध्ये भरपूर गोष्टी आल्या। बिल्डरला सुद्धा प्रत्येक गोष्ट टेक्निकली त्या रेराच्या वेबसाईटवर देणं बांधील ठरलं। त्यांना पोझिशनसाठी, कन्स्ट्रक्शन क्वालिटीसाठी सुद्धा एक बांधील असे कायदा आला की त्याच्यामुळे
कस्टमरला त्यांचे हक्क हे मांडता येऊ लागले आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे रिअल इस्टेट इंडस्ट्रीवरील ट्रस्ट जो आहे हा ट्रस्ट वाढवण्यास सुरुवात झाली. जर तुम्हाला एक्झाम्पल द्यायचं झालं तर जेव्हा शेअर्स मार्केटमध्ये सुद्धा सेबी ही एक रेग्युलेटरी बॉडी नव्हती, तेव्हा शेअर मार्केट हे सुद्धा फार रिस्की आणि त्यामध्ये भरपूर स्कॅम्स हे होत होते. पण जसं सेबी आलं आणि थोड्याच वर्षामध्ये सेबीनं ज्या लेवलचं कंट्रोल किंवा इम्प्रूव्हमेंट हे कस्टमर जे शेअर होल्डर आहेत त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यू, कंपनी पॉईंट ऑफ व्ह्यू निर्माण केले, त्याच्यामुळे शेअर्सवरतीचा विश्वास हा लोकांच्या मध्ये निर्माण झाला, तो दृढ झाला आणि त्याचा सगळ्यात जास्त फायदा हा इंडियन शेअर इंडस्ट्रीला झालेला आहे. स्टॉक्सचे रेट जे आहेत हे फक्त मी 1-2 पटीने नाही, आता 10-10, 12-12 पटीने हे वाढले. हे सेबी या रेग्युलेटरी बॉडी आल्यामुळे शक्य झालं. आणि त्याच लेवलला 2017मध्ये रेरा हा इंडियामध्ये जसा आला तसा रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये प्रोफेशनल किंवा ट्रस्टवर्दी डेव्हलपर सुद्धा खुश झाले की चला बाबा आता आम्ही जे करतोय त्याला एक लीगल व्हॅल्यू किंवा एक सपोर्ट सिस्टीम सुद्धा आली. आणि जे पहिल्यापासूनच झोलर किंवा चिटिंगवाले डेव्हलपर होते ते ह्या इंडस्ट्रीमधून बाहेर जायला लागले, कारण रेराने नियमच असे स्ट्रिक्ट केले की त्यामुळे जर तुम्ही कुठला काही घोळ केला, काही जर तुम्ही त्याच्यामध्ये आपण बोलू शकतो की कस्टमरला नुकसान होईल असं काही केलं तर रेराने पेनल्टी एवढ्या स्ट्रॉंग ठेवल्या. 5 वर्षापर्यंत बिल्डरला जेलचं पण प्रोव्हिजन केलं. तुम्ही जेवढा प्रोजेक्ट करताय त्याच्या 10% दंडाची पेनल्टीची प्रोव्हिजन केली. त्यामुळे ॲटोमॅटिकली ही सिस्टीम जी आहे ही इंडस्ट्री आता एक वेगळ्या प्रोफेशनल वेमध्ये चालली आहे आणि त्याचा फायदा हा सगळ्यांनाच होणार आहे. दुसरा पॉईंट रेराल्स मी अनुसरून बोलेन की त्याच्यामुळे जर होम बाईंग प्रोसेस होती, म्हणजे घर घ्यायची जी पद्धत किंवा प्रॉपर्टी घ्यायची जी पद्धत होती अतिशय सोपी झाली. पहिला 10-12 वर्षापूर्वी कुणी विचारही केला नसेल की बाबा मी जर जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात बसला असेल आणि मला प्रॉपर्टी घ्यायची असेल तर मी घेऊ शकतो का, याचं उत्तर पहिला सरसकट नाही होतं. पण आत्ता एवढी सिस्टीम, परचेस सिस्टीम इझी आणि सोपी करून ठेवली आहे की तुम्ही फक्त तुमचा मोबाईल बोलतोय मी, तुमच्या बरोबर असेल आणि तुम्ही भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात असाल, कन्याकुमारीमध्ये असाल, जंगलात असाल, नाही तर मग जम्मू काश्मीरला असाल, आणि जर तुम्हाला प्रॉपर्टी पाहिजे असेल तर पूर्ण प्रोसेस तुम्ही जी आहे बुकिंगपर्यंतची ही तुम्ही ऑनलाईन किंवा फोनवर सुद्धा करू शकता. आणि ह्याच्यामुळेच रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ ही अनलिमिटेड आहे, ही झालेली आहे. आणि ही तर सुरुवात आहे, पुढे अजून भरपूर इनोव्हेशन बाकी आहेत. त्यामुळे रिअल इस्टेट हे हमखास पुढे ग्रोथ देणारच इंडस्ट्री असेल. फक्त तुम्हाला विचार करायचा आहे. इथे तर आता ग्रोथ जी आहे ही कित्येक पटीनं वाढणार आहे, पण त्या ग्रोथमध्ये तुमची पण ग्रोथ सामावलेली आहे. दुसरा पॉईंट आहे की ह्याच्यामध्ये जसा परचेस इझी केला त्याचबरोबर त्याला सुद्धा रिलेट मी तिसरा पॉईंट करेन की व्हर्च्युअल टूर इनोव्हेशन जे आहे रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये अंमलात आलं. याचा अर्थ काय, तर आपण जर कुठे समजा मी कन्याकुमारीला बसलो आहे आणि मला पुण्यातली एक प्रॉपर्टीचे मला डिटेल्स बघायचे आहेत, ॲक्च्युअल साईट व्हिजिट आहे ती बघायची आहे, ॲक्च्युअल तिथला फ्लॅट बघायचा आहे, कन्स्ट्रक्शन काय चालू ते बघायचं आहे, तर मी कन्याकुमारीला एवढ्या लांब बसून मी कसं बघणार. मला त्यासाठी फ्लाईटनी किंवा ट्रेननी इथंपर्यंत येऊन सगळ्या गोष्टी बघायला पहिल्या लागत होत्या. पण आता तसं नाही आहे. तुम्ही झूम मीटिंग, गुगल मीटिंग, व्हर्च्युअल मीटिंगचे एवढे ऑप्शन्स ओपन झालेले आहेत की त्याच्या थ्रू तुम्ही एक सिंगल क्लिकमध्ये पूर्ण साईट व्हिजिट करू शकता. पूर्ण डिटेल्स जसे आपण ऑन टेबल सेल्स मॅनेजरकडून डिटेल्स घेतो तसे डिटेल्स आपल्याला भेटू शकतात. आपण नॉट ओनली डिटेल्स, आपण ऑनलाईन बुकिंगसुद्धा त्या थ्रू करू शकतो. तुम्हाला सॅम्पल फ्लॅट बघायचा असेल तर 360 डिग्री कॅमेराचे इनोव्हेशन्स आले आहेत की तुम्ही ॲक्च्युअल जसा फ्लॅट बघताय त्याप्रमाणे तुम्ही सॅम्पल फ्लॅटसुद्धा व्हिजिट करू शकता आहात, तेही व्हर्च्युअली. हे इनोव्हेशनसुद्धा नवीन मार्केट, ह्या मार्केटमध्ये एक ग्रोथ घेऊन आलेला आहे. याच्याशिवाय तिसरा पॉईंट पुढचा किंवा हा मी म्हणेन चौथा पॉईंट आहे आपला, हा
की असं आहे की कन्स्ट्रक्शन मीट्स द डिजिटल एज. याचा अर्थ काय, तर कन्स्ट्रक्शन हे पहिला म्हणजे एक स्लॅब जरी आपल्याला समजा करायचं म्हणला तर ॲव्हरेज 60 डेजचं पहिलं टायमिंग लागायचं. पण आता मायवन टेक्नॉलॉजीसारखी टेक्नॉलॉजी आल्यामुळे तुम्ही हायराईज बिल्डिंग तुम्ही कमीत कमी दिवसामध्ये म्हणजे फास्टेस्ट डिलिव्हरी अवेलेबल ही डिजिटल एजमुळे झाली आहे. रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शन इंडस्ट्रीमध्ये नवीन नवीन ERPs इंट्रोड्यूस झाले आहेत की त्यामुळे तुमचा कामाचा टाईमलाईन हा फास्ट झालेला आहे. त्यामुळे तुम्ही कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त गोष्टी इम्प्लिमेंट करू शकता, क्वालिटी कंट्रोल करू शकता आणि ह्या सगळ्याचा बेनिफिट हा अल्टिमेटली रिअल इस्टेट इंडस्ट्रीला होणारच आहे. याच्याशिवाय आता पुढची 5वी गोष्ट अशी आहे की नवीन आत्ता सध्याच्या कंडिशनमध्ये स्मार्ट होम्स हे डेव्हलप होत आहेत. आता स्मार्ट होम म्हणजे काय, तर पहिला घर द्यायचं म्हणजे काय, तर बाबा फक्त 4 भिंती लाईट फिटिंग करून दिल्या की झालं. पण आता तसं नाही राहिलं. आता स्मार्ट होम अंतर्गत ज्या ज्या गोष्टी आता कस्टमरला गरजेच्या वाटत आहेत किंवा फ्युचरमध्ये त्यांचं काम सोपं करतील, त्यांचं आयुष्य कम्फर्टेबल लेवलला अजून पुढे नेतील, अशा सगळ्या गोष्टी या आता तुमच्या घरामध्ये अवेलेबल होण्यामध्ये सुरुवात झाली आहे. याची एक सुरुवात म्हणजे तुम्ही घर बसल्या म्हणण्यापेक्षा तुम्ही ऑफिसमध्ये आहात आणि समजा तुम्हाला वाटलं की अरे माझ्याकडून मे बी माझ्या घराचं लाईट बंद करायचं राहून गेलं आहे, फॅन चालू आहे का नाही ते माझं लक्षात नाही आहे, तर तुमचे लाईट असतील, फॅन असतील, AC असतील, या सगळ्या गोष्टी तुम्ही मोबाईल क्लिक थ्रू ऑपरेट करू शकता. इवन अशी सिस्टीम येत आहे की तुमचे जर मे बी तुमच्या घरातला कुठला नळ जर लीक होत असेल किंवा तो चालू चुकून राहिला असेल तर तो सुद्धा तुम्हाला मोबाईलमध्ये इंटिमेशन देईल आणि तिथून तुम्ही मोबाईलच्या क्लिक थ्रू तो नळ तुम्ही बंद करू शकाल. याच्याशिवाय आता स्मार्ट लॉक सुद्धा आले आहेत की ते फक्त पहिला नॉर्मल कीजचा वापर न करता तुम्ही डिजिटल वेमध्ये पासवर्ड टाकून थंब इम्प्रेशन घेऊन सुद्धा तुम्ही तुमचं घर ओपन करू शकता. सिक्युरिटीजच्या पण भरपूर गोष्टी ज्या आहेत या आता या इंडस्ट्रीमध्ये चालू झालेल्या आहेत डिजिटल लेवलला आणि ह्या सगळ्याचा बेनिफिट अल्टिमेटली आपल्या रिअल इस्टेट इंडस्ट्रीमध्ये ग्रोथ वाढण्यासाठीच होणार आहे. याच्या पुढचा पॉईंट कस्टमर सेंट्रिक स्ट्रॅटेजीज ज्या आहेत ना ह्या आता वाढल्या आहेत. आता ह्या काय, तर पहिला काय होतं की पहिला बिल्डिंग उभी करताना डेव्हलपर हा त्याच्या वेमध्येच मॅक्झिमम विचार करायचा, कारण त्याला माहीत होतं की बाबा मी कुठे जरी बिल्डिंग उभी केली, मी बोर्ड लावला मला बुकिंग भेटणार आहे. पण आता पूर्ण अप्रोच जो आहे तो कस्टमर सेंट्रिक म्हणजे कस्टमरला माझ्या नक्की काय पाहिजे हा विचार चालू झाला आहे. इवन मोठे मोठे डेव्हलपर सुद्धा कुठला प्रोजेक्ट करायच्या अगोदर पहिला मार्केट रिसर्च करतात, कस्टमरचे अंडरस्टँडिंग घेतात की बाबा आता माझ्या कस्टमरला काय गरज आहे, आता माझ्या कस्टमरला मोठा फ्लॅट पाहिजे का बजेटेड फ्लॅट पाहिजे, कार्पेट मोठा पाहिजे, हॉलची साईज मोठी पाहिजे का छोटी पाहिजे, टेरेस एक पाहिजेत का 2 पाहिजेत, त्यामध्ये अजून काय गोष्टी पाहिजेत का, इलेक्ट्रिक चार्जिंग पॉईंट प्रोजेक्टला मला द्यायला लागेल का, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या सगळ्या गोष्टी पहिला डेव्हलपर विचार करतो विथ मार्केट रिसर्च आणि कस्टमरच्या अनुषंगाने त्याच्या फीडबॅकने तो घर बनवतो. कारण आता कस्टमर हा किंग झाला आहे आणि त्याच्यामुळे रिअल इस्टेटला एक वेगळ्याच लेवलचं ग्रोथ ही या थ्रू भेटणार आहे. देन पुढचा पॉईंट, पहिला कसं होत होतं एक ट्रॅडिशनल वे ऑफ डुईंग द बुकिंग प्रोसेस किंवा बुक करायची पद्धत होती, पण आता एक टोकन सिस्टीम ही नवीन नावारूपास आलेली आहे आणि जे मोठे मोठे डेव्हलपर्स आहेत हे याचा फार चांगल्या वेमध्ये वापर करतात. आणि ही सिस्टीम म्हणजे काय, तर ह्या सिस्टीममध्ये डेव्हलपरचा पण बेनिफिट होतो आणि जो कस्टमर घेणार आहे त्याचाही बेनिफिट होतो. सिंपल फंडा सांगायचा झाला तर काय, जर जेव्हा आपण एक गोष्ट घेतो त्याचा रेट वेगळा असतो, तर तीच गोष्ट जर मी 100 क्वांटिटीमध्ये घेतली तर मला बल्कमध्ये डिस्काउंट भेटतो किंवा मला होलसेल रेट भेटतो. तीच कन्सेप्ट टोकन सिस्टीममध्ये जे सुरुवातीला प्रोजेक्ट लॉन्च करायच्या वेळी बिल्डर्स हे लोक जे इंटरेस्टेड लोक आहेत त्यांच्याकडून टोकन घेत आहेत आणि तेच जे टोकनधारक आहेत त्यांना मार्केटपेक्षा डिस्काउंटेड बेस्ट रेट जेव्हा होलसेल रेट बल्क बुकिंगचा रेट हा डायरेक्टली ऑफर करतात. आणि तो बल्क बुकिंगचा रेट हा एक दोघांसाठी नसतो तर तो 200, 300, 400 टोकन धारकांसाठी असतो. त्यामुळे एकदम त्या दिवशी जेव्हा टोकन ओपन होणार आहे त्या दिवशी जे बुक करतात त्यांना
400 लोकांनी बुक केल्याचा ग्रुप बुकिंगचा बेनिफिट इंडिव्हिज्युअल माणसाला भेटतो आणि त्याचा मॅक्झिमम बेनिफिट हा कस्टमरला होतोच होतो. त्याला रेट चांगला भेटतात, त्याला ऑफर चांगला भेटतात आणि डेव्हलपरला होतो. डेव्हलपरलाही 200 लोकांचं एकदम बुकिंग कन्फर्म होतं. त्यांचा एकदम आयडिया त्याला येते, बाबा माझ्याकडे 200 कन्फर्म कॅश फ्लो आता माझ्याकडे येणार आहे. त्यामुळे तो अजून चांगल्या वेमध्ये गोष्टी देऊ शकतो आणि फास्टेस्ट वेमध्ये पोझिशन लोकांना देऊ शकतो. नंतर पहिला बँक ऑफर्स एवढ्या नव्हत्या, पण आता लोकांना जसं घराची डिमांड वाढते आहे तसं बँकांनाही कळून चुकलं आहे की बाबा आम्ही जर फ्लेक्झिबिलिटी जास्त दाखवली, कस्टमरच्या अनुषंगानं जर काही ऑफर्स दिल्या तर ऑटोमॅटिकली घराची विक्री वाढणार आहे आणि घराची विक्री वाढली की ऑटोमॅटिकली माझं जे होम लोन आहे त्याचंही माझं ग्रोथ जी आहे ती वाढणार आहे. त्यामुळे वेगवेगळ्या बँका अतिशय चांगल्या ऑफर, म्हणजे पहिलं कसं होतं की तुमच्याकडे 20% अमाऊंट जर असेल, म्हणजे जर समजा 1 करोडचा फ्लॅट आहे तर तुमच्याकडे 20 लाख रुपये मिनिमम पाहिजेत. गव्हर्नमेंट टॅक्सेस तुमच्याकडे आत्ता सध्याच्या कंडिशनला 6-7% स्टॅम्प ड्युटी, 5% रजिस्ट्रेशन म्हणजे 12%, म्हणजे जवळजवळ 30-35 लाख रुपये तुमच्याकडे कमीत कमी पाहिजेत जर तुम्हाला 1 करोडचा फ्लॅट घ्यायचा असेल तर. अशी पहिला सिच्युएशन होती. पण आता जर तुम्ही बघितला, जरी तुम्हाला 1 करोडचा फ्लॅट घ्यायचा असेल तर बँक तुम्हाला 5.95, 10, 70, 10 अशा भरपूर स्कीम, म्हणजे आत्ता सुरुवातीला तुमच्याकडे 5 किंवा 10% जरी अमाऊंट असेल तरी सुद्धा तुम्ही स्वतःचं घर तुम्ही बँकांच्या मदतीनं बुक करू शकता. अशा चांगल्या ऑफर या नॅशनलाइज बँका असतील, प्रायव्हेट बँका असतील, त्या कस्टमरला समोर देत आहेत आणि त्याचा अल्टिमेट इफेक्ट किंवा बेनिफिट जो आहे तो रिअल इस्टेट इंडस्ट्रीलाच होत आहे. आणि नेक्स्ट आपण पॉईंट बघूया की काही डेव्हलपर्स, स्पेसिफिकली मी प्रिव्हियसली गोदरेजनी अतिशय चांगली स्कीम काढली होती आणि त्याचा रिस्पॉन्सही त्यांना एवढा अफाट भेटला होता ते मी तुम्हाला सांगेन. 1090 स्कीम सारख्या स्कीम आता मार्केटमध्ये यायला चालू झाल्या आहेत. याचा अर्थ काय, तर तुमची रिस्क कॅपॅसिटीज एकदम मिनिमाइज त्यांनी करून टाकली. तुम्हाला पहिला काय व्हायचं, रेग्युलर तुम्ही टीममध्ये गेला तर 10% जरी तुम्ही समजा अमाऊंट भरला, 20% अमाऊंट भरला, त्यानंतर ॲग्रीमेंट केला, त्यानंतर तुमचं बँक लोन चालू व्हायचं, पोझिशनला 2-2.5 वर्ष लागायचे, तोपर्यंत तुम्हाला पर मंथ प्री EMI किंवा EMI हा भरावा लागायचा आणि पोझिशन नंतर मग तुम्ही तुमच्या घराचा ताबा घ्यायचा. याच्यामध्ये जे रेंटेडवाले होते त्यांना डबल इम्पॅक्ट होता, कारण त्यांना रेंट पण भरा आणि EMI पण भरा. मग ह्याच्यामध्ये पर्टिक्युलरली पुण्यामध्ये गोदरेजनी अशी स्कीम काढली होती म्हाळुंगेच्या प्रोजेक्टला, फक्त तुम्ही 10% भरा, ॲग्रीमेंट करा आणि बाकी सगळ्या गोष्टी तुम्ही पोझिशनला जेव्हा व्हाल तेव्हा 90% भरा आणि त्यावेळी लोन करा. जर तुमच्याकडे असतील सेव्हिंग तेव्हा झाली असेल त्यावेळी तेवढे सेव्हिंग करून ते पैसे द्या आणि पोझिशन घ्या. यात कस्टमरचा फायदा काय होता, तर कस्टमरला 2-2.5 वर्षाचा जो टाइम फ्रेम भेटत होता त्यामध्ये तो मॅक्झिमम सेव्हिंग करत होता आणि लोन जरी लागलं तर तो मिनिमम घेत होता. यात डेव्हलपरला काय फायदा होता, तर डेव्हलपरला 10% प्लस ॲग्रीमेंट केल्यामुळे त्याचा फ्लॅट कन्फर्म बुक होत होता आणि डेफिनेटली मोठ्या लेवलचे डेव्हलपरच हे करू शकत होते, कारण तेवढी त्यांची कॅपॅसिटी होती. भले कस्टमरचे पैसे जरी नाही आले तरीसुद्धा ते जे आहेत ते स्वतःच्या कॅश फ्लोवर ती बिल्डिंग कंप्लीट करत होते आणि त्याच्यासाठी निग्लिजिबल अमाऊंट जी आहे ती थोडी अमाऊंट कस्टमरकडून त्यांच्या पॅकेजमध्ये ते एक्स्ट्रा घेत होते. म्हणजे यामध्ये दोघांची विन विन होती आणि अल्टिमेटली ह्या गोष्टीमुळे मागच्या वर्षी जेव्हा लॉकडाऊन होता त्या लॉकडाऊनमध्ये गोदरेजनी 200 करोडचा बिझनेस केला. 200 करोडचा अशा लॉकडाऊनमध्ये की त्यावेळी एक माणूस सुद्धा घराबाहेर पडू शकत नव्हता. विचार करा, एक वेगळाच नवीन वाट ही गोदरेजनी लोकांना दाखवून दिली आणि लोकांनी त्याचा भरघोस प्रतिसाद जो आहे तो प्रतिसाद दिला. ह्या सगळ्या इनोव्हेशनमुळे रिअल इस्टेट इंडस्ट्री जी आहे ही एक वेगळ्याच लेवलला पोचणार आहे. पण तुम्ही यामध्ये जर पार झाला तर डेफिनेटली मी तुम्हाला एक ॲश्युरिटी देऊ शकतो, तुम्ही सुद्धा जशी इंडस्ट्री वाढेल तसं तुम्हीही वाढणार आहात. जसं इंडस्ट्रीमध्ये बुकिंग्स वाढतील तशा तुमच्याही बुकिंग्स वाढणार आहेत. जसे इंडस्ट्रीला पैसा भेटेल तसा तुम्हालाही पैसा भेटायला चालू होणार आहे आणि ही माझ्या मते एक योग्य सुरुवात असेल,
कारण अजून पुढचे 3-4 वर्ष आपण जर बघितलं तर आत्ताची रिअल इस्टेट इंडस्ट्री आणि नंतरची इंडस्ट्री ही पूर्णपणे वेगळी आणि वेगळ्या लेवलला असेल. त्यामुळे मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की ज्यांना तुम्हाला एक पार्ट टाइम इन्कम किंवा पॅसिव्ह इन्कम कमवायची इच्छा आहे अशा लोकांनी, आणि त्यांना डेफिनेटली फक्त असं नाही आहे की तुम्ही एंट्री केला आणि पैसे भेटले, थोडं कष्ट करायची पण तुम्हाला जर इच्छा असेल तर सामील व्हा आमच्या आंदोलनामध्ये, आमच्या या चळवळीमध्ये, की जिथे मी ठरवलेलं आहे, आम्ही ठरवलं आहे आपल्या मराठी बांधवांना, 1,00,000 मराठी बांधवांना त्यांचे जे फायनान्शियल गोल आहेत ते अचीव या रिअल इस्टेट इंडस्ट्री थ्रू करून देण्याचे. जर तुम्ही इंटरेस्टेड असाल तर तुम्ही माझ्या नंबरला फक्त 6 गोष्टी व्हॉट्सअप करायच्या आहेत. तुमचं नाव, मोबाईल नंबर, ईमेल ID, तुम्ही आत्ता सध्या राहत असलेलं ठिकाण म्हणजे ॲड्रेस, तुम्ही काम करत असलेलं ठिकाण, कंपनी आणि तुमची सध्याची पोझिशन, आत्ता सध्या तुमची पोस्ट काय आहे, या गोष्टी तुम्ही 7498822100, मी पुन्हा सांगतोय 7498822100 या नंबरला तुम्ही कृपया व्हॉट्सअप करा. आणि ज्यांना तुम्हाला असं वाटतंय की बाबा याच्याकडे हिम्मत आहे, याच्याकडे एनर्जी आहे, काम करायची इच्छा आहे, पण त्याला सुचत नाही आहे की बाबा मी काम कुठे करू, अशा लोकांना हा व्हिडिओ शेअर करा, त्यांना सांगा. आणि फक्त हाच बोलत नाही आहे मी, माझा पहिला व्हिडिओ शेअर करा, त्यांना सांगा की ह्या सिस्टीममध्ये आपण सर्व मिळून चांगलं इन्कम जनरेट करू शकतो, चांगलं पॅसिव्ह इन्कम जनरेट करू शकतो, आणि तेही तुमचा करंट जॉब न सोडता. तर मग तुम्ही तयार आहात? थँक्यू व्हेरी मच. जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवबा.